शनिवारी ऑफिसला बाय बाय करून संडे हॉलिडे का प्लॅन तो बनताय ना बाई. मग काय निघाले सकाळी 6 वाजताच. लवकर उठले होते, रेडी व्हायला 7 वाजले. कशी दिसतीये बाय द वे मी? गणपती बाप्पा मोरया म्हणून 8 वाजता फायनली निघालो. लोकेशन जवळच निवडलं म्हणजे कसं लवकर पोचतं, प्रवासाला वेळ नाही घालवायचा. तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला हे बँड दिले का तर आम्ही हरवायला नको म्हणून. हिला बघून गावच्या वातावरणाची आठवण झाली. फील कसलं, पूर्ण गावच आहे हे. मी आले होते मेहेर रिटेकला. यांना बघून तर लयच भारी वाटलं राव. तेवढ्यात हे छोटं बोललं, ताई चल आधी खाऊन घेऊ. ब्रेकफास्टसाठी सुद्धा अप्रतिम सोय आहे ह्यांची. छोटूच्या मम्मीचा बड्डे होता, मग काय केक तर कापणारच ना. झाला की मग एन्जॉय सुरू. इथे तुम्हाला गावच्या वातावरणामध्ये फिरणंच नाही तर एन्जॉय करायला पण आहे बरं का. आम्हाला काही स्विमिंग पूलमध्ये जायचं नव्हतं बाबा. मग दिसली बोटिंग, पटकन जागा पकडली. तिथं गेल्यावर कळलं जर बोट चालवायची असेल तर स्वतःच पाय मारायचे. मग काय पाय मारत मारत फोटो काढत काढत आमची राईड पूर्ण झाली. आत्ता कोणती राईड करायची बरं? तेवढ्यातच बैलगाडी तिथं आली. खूप वर्षांनी बसले होते ना बैलगाडीमध्ये, त्यामुळे जाम भारी वाटत होतं राव. उन्हातून आल्यावर आजोबा जसा उसाचा रस देतात ना तसंच इथं पण देतात बरं का, आणि ते पण फ्रीमध्ये, अनलिमिटेड. पहिलं तिथं जाऊन पोटाला गार केलं. खूपच गोड होता, अगदी तुमच्यासारखा. पार्टी कोकण कॉर्नरची लावली होती, म्हटलं बघावं तरी खरंच कोकण कॉर्नर आहे का. कोकण म्हणलं की एकच चित्र समोर येतं, ती म्हणजे नारळाची झाडं. काय सुंदर केलं ह्यांनी. एका साईडला सुगंध आंब्याचा मोहर आणि एका साईडला असा सुंदर नारळाची झाडं. खूपच सुंदर कन्सेप्ट मेहेर रिसॉर्टने वापरली. तिथे गेल्यावरती फील झालं. उन्हाळ्यामध्ये परत जाणार आहे मी या छोट्या कैऱ्या खायला. शहरातली माणसं किती वेळ फिरणार ना उन्हातानात, म्हणून इंडोर गेम पण ठेवलेत. आम्हाला काही घेणं देणं नाही ते इंडोर गेमचं, आम्हाला अशीच उन्हाडकी लागती. लहानाचं मोठं झालो पण ह्यांच्या एवढी चांगली परफेक्ट भांडी नाही जमली राव. म्हणलं आत्ता जमते का ते तरी बघावं. मेहेर रिटेकने ठेवलेल्या राईड्स ॲक्टिव्हिटी खूप आहेत, म्हणून त्यांनी आपल्या विश्रांतीची पण सोय केली तिथं. झोप काही येत नव्हती, मग कोणाची हाईट मोठी आहे हे बघायला त्यांच्याकडे गेले होते. काका म्हणले बसा ट्रॅक्टरमध्ये, शेत फिरून आणतो. या शेतीमध्ये जो कडधान्य भाजीपाला पिकतो त्याच कडधान्याचं आणि भाजीपाल्याचं जेवण मिळतं इथं. मग विचार करा किती स्वादिष्ट आणि भन्नाट जेवण असेल. फार्मर हाऊस पण आहे, जिथं फार्मरसाठी उपयोगी असलेल्या किंवा त्यापासून रिलेटेड बनवलेल्या गोष्टी इथं आपण विकत घेऊ शकतो. गावच्या स्टाईलचं जेवण गावासारख्या वातावरणात जेवायचं म्हटल्यावर त्याची मज्जाच वेगळी असते राव. 5 दिवसांचं फास्ट फूड नंतर इंडियन फूड. इथली खरी स्पेशालिटी काय आहे माहिती आहे का? हुरडा पार्टी आहे ना एक नंबर. अनलिमिटेड हुरडा, त्यात मस्त गरमागरम कणीस आणि गप्पा गोष्टी. ते झाल्यानंतर आम्ही गेलो तिथल्या नर्सरीमध्ये. खूपच वेगवेगळ्या प्रकारची आणि सुंदर अशी झाडं होती तिथं, ती आपण विकतही घेऊ शकतो. किती गोड आहे ना ते. त्याचबरोबर यांनी चिक्कूची बाग, नारळाची बाग, सगळ्या प्रकारच्या फळभाज्या, अगदी सुंदर वाटत होतं. फोटोशूट बनताय ना. मला वाटलं या विहिरीमध्ये पाणीच नसेल, होतं पण पाणी. गावाकडे आता अशी घरच नाही राहिली. खूप भारी वाटत होतं हे घर बघायला. लहानपणीच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. मग गेलो मेहेर झू पार्कमध्ये. ह्यांना पण माहिती होतं बरं का मी ब्लॉग करणार आहे ते, म्हणून आले होते ते. किती निरागस असतात ना पक्षी. एवढं बोलताच गेला उडून. सशासारखी दिसणारी उंदर. या पक्षीचं नाव कोणाकोणाला माहिती आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला तर माहितीच आहे, कारण की मी पाटीवर वाचलं होतं ना. एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करत कधी दिवस संपला कळलंच नाही. जर तुम्ही वन डे पिकनिकसाठी प्लॅन करत असाल तर मेहेर रिटेकला नक्की व्हिजिट करा. माझा ते एक्सपिरियन्स खूप भारी होता. तुमचा कसा आहे तो पण मला सांगा. ट्रिपला गेलो आहे आणि रील नाही बनवली, असं कधी होईल का? म्हणून बनवली.
तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा 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 लाखा